एव्हरीवन, आज आपण सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट हा टॉपिक बघणार आहोत. परंतु कुठलाही फॉर्म्युला वापरायचा नाहीये, कुठलंही सूत्र वापरायचं नाहीये. मग कसं सोडवायचं तर ओनली ट्रिक नुसारच आपण याचा एक ना एक प्रश्न सोडवणार आहोत. ट्रिक वापरून तिथं वेळ वाचवायचा, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. बघा, ह्या सरळ व्याज मध्ये याच्यावरती तर प्रश्न येणार ना, मुद्दल, दर, व्याज, रास, मुदत. याच्या व्यतिरिक्त तरी काय येणार, ते आलटून पलटून वेगवेगळ्या पद्धतीत प्रश्न विचारतात. आपल्याला तिथे ट्रिक वापरून एक ना एक प्रश्न सोडवायचा आहे. चला आपण काय करू, व्यवस्थित समजून घेऊ. आता त्यासाठी एक ना एक प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी तर माहित पाहिजे ना, की मुद्दल काय आहे, व्याज काय आहे किंवा मुदत काय आहे. तर त्यासाठी मी एक बेस्ट उदाहरण घेते, ते लक्षात घ्या. एक आहे इथे राम आणि एक आहे गोपाल. आता रामला काही पैशांची गरज पडली, तो गोपालकडे गेला. गोपालकडून रामने उसने पैसे घेतले. किती घेतले? 1000 रुपये घेतले. लक्षात घ्या बरं का उदाहरण. हे जर समजलं तर ह्या गोष्टी लक्षात येतील. रामने गोपालकडून जे उसने पैसे घेतले, जी रक्कम घेतली, किती घेतली? 1000 रुपये घेतली. तर ती जी रक्कम आहे, ते जे पैसे आहेत, त्याला सरळ सोपं म्हणतात मुद्दल. लक्षात घ्या, त्याला म्हणतात मुद्दल. आता गोपालने सांगितलं, बाबा ठीक आहे, मी तुला 1000 रुपये दिले, परंतु त्या 1000 रुपयावरती त्याच्या 1000चे 10% तू मला दरवर्षी द्यायचे. लक्षात घ्या, काय म्हटलं, हा 1000 रुपयाचे 10% तू मला दरवर्षी द्यायचे. म्हणजे एवढे होतील तेवढे 1000 प्लस त्याचे 10%, एवढे पैसे तू मला काय करशील, दरवर्षी देशील. मग ते जे 10% आहे, जे कधी द्यावं लागणार आहे, दरवर्षी द्यावं लागणार आहे, तो असतो दर. लक्षात ठेवा, तो असतो दर. मग ह्या 1000चे 10% किती होतील बरं? ते होतील 100. मग ते जे 100 आहे त्याला आपण म्हणू व्याज. म्हणजे 1000 त्याचे 10% द्यावा लागेल, म्हणजे तो दर आहे. मग 10% म्हणजे नेमकं किती एक्स्ट्रा द्यावा लागेल त्याला? 100 रुपये द्यावा लागेल ना. मग ते 1000 सोबत तो जो 100 रुपये देणार, तो आहे आपला व्याज. पुढे काय आहे, आपल्याला व्याज पण समजलं. आता विषय येतो बघा इथे रास. रास काय आहे की 1000 रुपये आणि 100 रुपये म्हणजे टोटल किती झाले इथे? 1100 रुपये. हे जे 1100 रुपये तो वापस देणार, ती असते रास, ज्यामध्ये आपली मुद्दल असते आणि मुद्दलाच्या वरती समोरच्याने किती एक्स्ट्रा पैसे घेतले, ते एक्स्ट्रा पैसे आणि मुद्दल हे दोन्ही मिळून किती होतात? 1100 झाले इथे. तर ते 1100 रुपये म्हणजे आपले काय समजायचे इथे? रास आहे. आता मुदत, मुदत काय असतो? कालावधी. मग किती वेळ दिलेला आहे, हे सगळे वापस पैसे त्याला करायचे. तर किती किती कालावधी दिलाय, किती कालावधी दिली, किती मुदत दिली आहे, तर समजून घेऊ आपण. समजा 1 वर्षाची दिली आहे, 2 वर्षाची दिली आहे, 3 वर्षाची दिली आहे, तर ती आहे आपली मुदत. बस ह्या उदाहरणावरून तुम्हाला एवढंच समजून सांगायचं आहे की इथे मुद्दल, दर, व्याज, रास आणि मुदत ह्या बेसिक गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या, कारण याच्यावरतीच पूर्ण चॅप्टर हा डिपेंड आहे. आता आपण काय करू, एक एक प्रश्न हा ट्रिक नुसार व्यवस्थित समजून घेऊ. दर असो की मुद्दल असो की व्याज असो की रास असो की मुद्दल असो, चला व्यवस्थित समजून घेऊ. यातला आपण आता पहिला प्रश्न बघतोय बघा. प्रश्न पहिला आहे, जो सरळ व्याज आपल्याला त्याच्यामध्ये काढायचा आहे. गोपाळने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा, ज्याला द सा दशे म्हणतात, 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल? प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु ज्या वेळेस आपल्याला सरळ व्याज विचारलं जाईल, त्यावेळेस काय करायचं, सरळ दिलेल्या जे काही किमती आहेत, आणि सरळ व्याज ज्यावेळेस विचारणार ना, प्रश्नामध्ये 3च किमती असणार. लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. ज्यावेळेस सरळ व्याज विचारतायत, प्रश्नामध्ये 3 किमती आहेत. बरं, ज्या काही आपल्याला किमती दिलेल्या आहेत, कोणत्या आहेत? 15,000 आहे, त्यानंतर काय आहे? 12 आहे, त्यानंतर किती आहे? 5 आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. लक्षात ठेवा, 15,000 गुणिले 12 गुणिले 5. मग या तिघांचा गुणाकार कसा करायचा? कुठल्या पण पहिले 2 संख्यांचा गुणाकार करून. 15,000 गुणिले 12. आता मी सरळ काय करते, या शून्याला थोडं ना बाजूला ठेवते सोपं होण्यासाठी. 15 गुणिले 12 आपण करून घेऊ. 12 पंचे 60, 12 1 12 आणि 6 किती? 18. आता हे झाले इथे 180. आता ह्या दोघांचा गुणाकार 180 आला. आता हे राहिलंय ना इथे 5. मग 180 ने आपण काय करू, 5 ने गुणून घेऊ. 18 5 किती होतात? 90 होतात. हा राहिलेला शून्य इथे आला.
मी थोडक्यात माझ्या पद्धतीत तिघांचा गुणाकार करून घेतला, तुम्हाला जसं करायचं तसं करा, परंतु तिघांचा गुणाकार करा. आपल्याला इथे किती मिळला हा गुणाकार? 900 गुणाकार आला. आता हे राहिलेले 3 शून्य आहे की नाही, हे 3 शून्य आपण इथे देऊन टाकू. सरळ तिघांचा गुणाकार आपल्याला हा मिळालेला आहे. आता जो गुणाकार इथे आला त्याला सरळ 100 ने भाग द्या. तिघांचा गुणाकार करा, 100 ने भाग द्या, जे उत्तर येईल ते आपलं सरळ व्याज राहील. मग आता भाग द्यायचा असेल तर हे 2 शून्याला हे 2 शून्य इथं कट होऊन जातात. किती राहिले बरं? इथे 9000 राहिले. सो आपलं इथं उत्तर आलं 9000. बट वेट, तुम्ही म्हणणार मॅडम हा तर फॉर्म्युला पण आहे, मान्य आहे मला, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे की फॉर्म्युलामध्ये पण ज्या दिलेल्या 3 संख्या आहेत तिघांचा गुणाकार होतो आणि भागिले 100 येतं. ओके, ऍक्सेप्ट, फॉर्म्युला आहे, पण सध्या फॉर्म्युला बाजूला ठेवा. याला ट्रिक म्हणूनच डोक्यात घ्या, कारण की इथून पुढे जे काही आपण प्रश्न पाहणार आहोत ना, मुद्दल, दर, व्याज, रास, त्यावेळेस तुम्ही सरप्राईज होणार की काही सेकंद मध्ये आपलं उत्तर कसं निघालं. तिथं तर अशा फॉर्म्युलाचा आणि याचा त्याचा प्रश्न सुद्धा पडणार नाही. आता बस सरळ व्याजचं मी एवढंच एक उदाहरण घेतलं, जेणेकरून बस डोक्यात कन्सेप्ट ठेवा की दिलेल्या 3 संख्यांचा कसा पण करून गुणाकार करा, जे पण गुणाकार करणार त्याला भागिले 100 करा, भाग द्या, आपल्याला फायनल उत्तर मिळून जाईल. असो इथे सरळ व्याज किती द्यावं लागेल तर 9000 रुपये द्यावं लागेल. आपण काय करू आता, सरळ मुद्दलचं उदाहरण बघू आणि एकदम ट्रिक नुसार पाहू. यातला आपण आता मुद्दल वरती जो प्रश्न आहे तो सुरू केलेला आहे. बघा एकदम चुटकीत उत्तर येणार, एकदम सोपं आहे. ज्यावेळेस मी प्रॅक्टिकल मध्ये जे क्लासेस घेतले त्यामध्ये ज्यावेळेस मी मुलांना प्रॅक्टिस साठी उदाहरणं देत होते त्यावेळेस मी प्रश्न नाही सांगत त्यांना, ज्या पाहिजे त्या किमती मिळाल्या तर ते डायरेक्ट मला पटापट उत्तर सांगत होते आणि त्यांना सुद्धा खूप मजा येत होती. तसं तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिसला मी उदाहरण देणार, तुम्हाला पण सोडवायला मजा येईल. आपल्याला याच्यात मुद्दल काढायची आहे. बघा काय करायचं आणि एकदम सोपी पद्धत आहे, लक्षात घ्या. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काढायची आहे मुद्दल. जिथे पण आपल्याला मुद्दल काढायची आहे आपल्याला फक्त एक गोष्टीची गरज लागेल, प्रश्नामध्ये व्याज किती दिलेला आहे, लक्षात ठेवा, व्याज किती दिलेला आहे ती किंमत उचलायची. आता प्रश्नामध्ये व्याज कोणता आहे, आपल्याला 3240 रुपये व्याज मिळाले. मग आपल्याला जो व्याज मिळालेला आहे तो उचलायचा. किती आहे? 3240. मस्त पैकी लिहून टाकायचा. जो व्याज दिला तो लिहिला, तो लिहिल्यानंतर त्याच्यावरती 2 शून्य द्या. फिक्स आहे, व्याज लिहा आणि 2 शून्य द्या, व्याज लिहा आणि 2 शून्य द्या. रिपीट सांगतेय, व्याज लिहा आणि 2 शून्य द्या आणि पुढे एक छोटीशी स्टेप करा, अपॉन करायचं. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 किमती दिसत आहेत, एक आहे 12% आणि एक आहे 3. बस ज्या पण संख्या दिलेल्या आहेत ते टक्के आहे का काय आपल्याला काही घेणं देणं नाही. बस ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा सरळ तिथे गुणाकार करा. 12 आणि 3 चा गुणाकार किती येतो? 12 दूनी 24, 12 त्रिक 36. बस इथे लिहून टाका हे 36. काहीच केलं नाही मी, व्याज घेतला, त्याच्यावर 2 शून्य दिले आणि भागिले मध्ये काय केलं, दोघांचा गुणाकार लिहून टाकला. बस एवढंच करायचं. आता भाग देऊन टाकायचं ना, आपलं उत्तर जे मिळणार ते काय राहील, मुद्दल. किती सोपं आहे बघा. आता सरळ याला भाग कसा द्यायचा. आता इथे शेवटी 0 आहे, इथे 6 आहे. आता 36 ने याला भाग देत बसायला एवढा आपल्याकडे वेळ नाही, मग त्या ट्रिकचा फायदाच काय. इथे सुद्धा काहीतरी ट्रिक वापरा, डोकं वापरा. आता संख्याच्या शेवटी 0 आहे, 6 आहे, तर ह्या संख्यांना 2 नी भाग जातो. ही 2 ची कसोटी आहे बरं का, लक्षात ठेवा. आता 2 नी कसा भाग जाईल बघा, इथं बे 1 बे, 3 मधून 2 गेला 1 उरला, इथे 16 झाले म्हणजे बे 8 16, इथे 18 आले. आता पुन्हा इथे भाग जाईल, बे 1 बे, 1 उरला, बे सकून 12, इथे मोठं लिहिते मी, बे सकून 12. आता हे किती राहिले, 4, म्हणजे बे दुने 4, राहिलेले 3 शून्य इथे आपण मांडून देऊ. आता सरळ 18च्या पाड्यात 162 येतात. किती? 18 9 162. राहिलेले हे जे काही 3 शून्य आहेत ते आपण इथे वरती देऊन टाकले होते, ते 3 शून्य आपण इथे मांडून देऊ. आपल्याला काय उत्तर मिळालं इथे, 9000. सो आपली मुद्दल किती आली इथे, 9000 रुपये आली. मी पुन्हा एकदा फायनल रिव्हिजन करून सांगते. सरळ काय करा, व्याज घेऊन टाका. प्रश्नामध्ये व्याज दिलेला आहे ते व्याज उचला, व्याज वरती 2 शून्य द्या, त्यानंतर भागिलेमध्ये राहिलेले ज्या काही 2 संख्या आहेत त्यांचा गुणाकार करून टाका. तुम्ही याच्यासारखे असे किती पण प्रश्न घ्या मुद्दलचे, तुम्हाला उत्तर ह्या पद्धतीत मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही प्रॅक्टिकली चेक करा, तुम्हाला कळून जाईल. आता आपण काय करू, याची प्रॅक्टिस साठी आपल्याला मुद्दलावर थोडी जास्त भर द्यावा लागेल, कारण आपल्याला पुढचे जे काही रास, दर, मुदत काढायची आहे ना, ते जास्तीत जास्त मुद्दलावर डिपेंड आहे. आपण काय करू, मुद्दलावर थोडी जास्त प्रॅक्टिस घेऊ. मग आता पुढचं एक्झाम्पल लगेच बघू.
आता मी पुढचा प्रश्न घेतलेला आहे प्रॅक्टिस साठी मुद्दलचा. आता पहिले तर याचं उत्तर तुम्ही काढा, मी काही सेकंद ते थांबते, त्यानंतर मी याचं उत्तर लगेच काढते. पटकन याचं उत्तर काढा, प्रॅक्टिस करा. 10% दराने एका रकमेचे 4 वर्षात 2000 रुपये सरळ व्याज मिळाले तर मुद्दल किती? आलं असेल उत्तर. चला आपण आता याचं उत्तर काढू. सरळ आपल्याला काय काढायचंय, मुद्दल काढायची आहे ना. आपण काय घेणार, व्याज घेणार. तर आपल्या ट्रिकनुसार टाइमपास न करता, तर तुम्हाला माहित झालेले पहिले मी सांगितलं. आता काय करू आपण, 2000 रुपये सरळ व्याज मिळाले. व्याज सरळ व्याज एकच आपण लिहून टाकू. किती आहे, 2000. 2000 घेतले. आपला नियम, आपली ट्रिक काय आहे, 2 शून्य देऊन टाका. सरळ व्याज वरती 2 शून्य दिले, भागिले मध्ये राहिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार घेणे. राहिलेल्या 2 संख्या 10 आणि 4. 10 4 यांचा गुणाकार किती होतो, 40 होतो, लिहून टाकला. आता सरळ इथे भाग द्यायचा आहे. किती सोपं आहे, शून्याला हा शून्य कट. 4 ने 20 ला भाग जातो, 4 पंचे 20. राहिलेले हे 2 3 हे शून्य इथे देऊन टाकू. आपली मुद्दल आलेली आहे 5000. कशाला सूत्र वापरतात, कशाला फॉर्म्युला वापरतात, जर आपलं उत्तर ट्रिक नुसार निघतं. आता परीक्षेत गेल्यानंतर आयोग काही हे बघत नाही तुम्ही कुठला सूत्र वापरलं, कुठली स्टेप वापरली. सरळ त्यांना उत्तर अपेक्षित असतं. सो आपण आपल्या माइंड नुसार जसं उत्तर निघेल फास्ट मध्ये तसं उत्तर काढणं हे जास्त अपेक्षित आहे. सो आपल्याला इथं मुद्दल मिळालेली आहे 5000. आता अजून आणखी आपण प्रॅक्टिस घेऊ. पहिले तुम्ही त्याचं उत्तर काढा, नंतर मी ते बोर्डवरती सोडवणार. पुढचा प्रश्न आपण लगेच घेतला. पटकन याचं उत्तर काढा, लगेच आपण सोडू. तोपर्यंत मी पण काढते याचं उत्तर. 10.8% दराने एका रकमेचे 5 वर्षात 1200 रुपये सरळ व्याज मिळाले तर मुद्दल किती? आलं असेल उत्तर. तसं उत्तर याचं 3000 आहे. प्रॅक्टिस केली ना तोंडी सुद्धा उत्तर निघून जातो, काय मोठी विशेष गोष्ट नाहीये. बघा आपण आता याचं उत्तर सरळ काढूया. काय की सरळ व्याज किती आहे आपला, सरळ व्याज दिलेला आहे 1200. सरळ आपण इथे उचलू सरळ व्याज. 1200 वरती द्यायचे हे 2 शून्य, मस्तपैकी 2 शून्य देऊन टाकले. भागिले मध्ये राहिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. तर किती होतो, 5 8 40. आपण हे 40 इथे देऊन टाकले. आता बघा हा शून्याला हा शून्य इथे कट होणार. 4 त्रिक 12, राहिलेले 1 2 3 शून्य आपण इथे देऊन टाकू. उत्तर आलेलं आहे 3000. तुमचं पण कदाचित 3000 उत्तर, कदाचित म्हणजे उत्तर 3000 आलंच असेल, कारण आपली ट्रिकच तेवढी सोपी. अजून हायकीनाट एखादं उदाहरण घेऊ आणि लगेच पुढे आपण रास कशी काढायची ते पण बघू. आणि ट्रिक नुसार, फॉर्म्युला काही नाहीये. मुद्दलचे आता सोपे प्रश्न पण झाले, पण हा शेवटचा आणि तिसरा प्रश्न मुद्दलचा तो बघतोय, ज्यामध्ये थोडंफार काही पॉइंट आलं तर मुलं जास्त घाबरून जातात की पॉइंट आला आता काय करायचं. पॉइंट आलं म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाहीये, खूप सोपं आहे. आपली ट्रिक वापरायची, उत्तर काढायचं आहे. बघा आता आपल्याला इथं मुद्दलच काढायची नाही. आपल्याला मुद्दल काढायची, आपण काय करतो, सरळ व्याज उचलतो. सरळ व्याज किती दिलेलं आहे, 378. आपल्या ट्रिक प्रमाणे ती संख्या उचलायची, त्याच्यावर द्यायचे 2 शून्य आणि भागिले मध्ये काय करायचं, 12 आणि 4.5 यांचा करायचा गुणाकार. आता 4.5 आणि 12 यांचा गुणाकार कसा करायचा, तर गुणाकार करेपर्यंत याच्यामध्ये पॉइंट आहे हे डोक्यातून काढून टाका. म्हटलंच त्याला आपण बाजूला करून टाकू. सध्या बाजूला थांब बाबा तू. सरळ यांचा गुणाकार करू. 12 पंचे 60, 12 चोक 48. 48 आणि 6 किती होतात, 54. 48 49 54. आता हे जे काही उत्तर आलेलं आहे, आता इथे पॉइंट होता की नाही, जे उत्तर आलेलं आहे त्याचा इथं हा पॉइंट जो आहे शेवटचा 1 अंक सोडून आहे, म्हणून जे उत्तर आलेलं आहे त्याचा पण शेवटचा 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा. हा नियम लक्षात ठेवा. पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नसते, म्हणून आपल्याला इथं मिळालेला आहे 54. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती आला, इथे 54 आला. आता आपण आपल्या नियमाप्रमाणे भाग देऊन टाकू. बघा शेवटी 0, इथे 4. 2 ने याला भाग जातो, 2 ची कसोटी आहे, आपण भाग देऊन टाकू. 54 ने कोण भाग देत बसणार, मग त्या ट्रिकचा काय अर्थच नाही. जसं पहिले पण मी तुम्हाला सांगितलं. बघा बे 2 4, 1 उरला, बे 7 14, पुन्हा बे 1 बे, इथे 1 उरला होता, बे 8 16, 1 उरला, बे 9 18. हे 2 शून्य कट करून इथे देऊन टाकू. आता इथे आले, इथे आले. 27च्या पाड्यात 189 येतात. किती नंबरला आहे, 27 7 189 होतात. राहिलेले 2 शून्य इथं देऊन टाकू. आपल्याला मुद्दल मिळालेली आहे 700. म्हणजे पॉइंट येऊ का तिकडे काही हो, सरळ आपल्या ट्रिकनुसार सरळ व्याज उचलायचं, 2 शून्य टेकायचं, भागिले मध्ये राहिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार करून टाकायचा.
ना ट्रिक वापरायची ना ना फॉर्म्युला वापरायचा ना सूत्र वापरायचं, ना ट्रिक नाही वापरायची, बाय मिस्टेक झालं. असो, आता आपण मुद्दल पाहिली. मुद्दल जर तुम्हाला एकदा कळलं ना तर तुम्हाला रास पण चुटकीत येणार. रास पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत काढणार आणि डोंट वरी, रास याच्यापेक्षा पण खूप सोपी जाईल. आता मुद्दल कळलीये, रास पण कळून जाईल. चला आता रासची उदाहरण लगेच समजून घेऊ. रास कशी काढायची ती लक्षात घ्या. पहिली गोष्ट, रास म्हणजे काय? रास म्हणजे जी मुद्दल असते त्या मुद्दला सोबत जो व्याज आहे तो असतो. मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास. परत ऐका, मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास. मग आपल्याला जर एकदा मुद्दल माहित झाला तर रास पण माहित होईल. आपल्याला जर रास विचारली तर सगळ्यात पहिले आपल्या ट्रिक नुसार मुद्दल काढून घेणे. आता मुद्दल काढायची आहे, आपला नियम काय आहे? जो सरळ व्याज दिलेला आहे तो उचलायचा. सरळ व्याज किती दिलेला आहे आपल्याला? 600. 600 आपण इथे उचलले. काय करायचं पुढे? 2 शून्य द्यायचं. राहिलेल्या दोन संख्या आहेत, किती आहे? 5 चोक 20. आता शून्याला शून्य कट, बेत्रिक 6. राहिलेले हे 3 शून्य याच्यावर टेकून दिले. आपल्याला हे जे मिळालं 3000, हे काय मिळालं? इथे मुद्दल मिळाली. मग आपल्याला जर मुद्दल मिळाली तर रास काय असतो? जी मुद्दल असते, मुद्दलावरती किती व्याज लावलेला आहे, मुद्दलावरती किती व्याज लावलेला आहे तो एकत्रित येतो. मग आता सरळ व्याज किती लावलेला आहे त्यांनी? 600 रुपये. मग आपली मुद्दल आहे 3000 आणि व्याज किती आहे आपला? 600 रुपये. या दोघांची जर ऍडिशन केली तर किती काय येणार आपल्याला? रास. झालं आपल्याला इथं उत्तर. काय फॉर्म्युल्याची गरज नाही, कोणत्या स्टेपची गरज नाही. सरळ रास काढायची म्हणजे आपल्याला मुद्दल काढून घेणे. मुद्दल काढल्यानंतर प्रश्नामध्येच आपल्याला रेडीमेड व्याज दिलेला असतो. दोघांची ऍडिशन करायची, जे उत्तर येणार ती आपली रास असेल. बघा, मी पहिलेच सांगितलं की मुद्दल आपल्याला जर येत असेल तर रास पण आपल्याला इझी मिळून जाईल. आता इथून पुढचं जे उदाहरण घेणार त्याचं उत्तर पहिले तुम्ही काढणार. प्रॅक्टिस करा आणि मी पण लगेच ते उत्तर काढेल. आता आपण याच्या पुढचं उदाहरण पाहू. आणि आणखी एक गोष्ट, इथे हा प्रश्न 5वा होता. याच्या अगोदर इथे बाय मिस्टेक मी प्रश्न 3रा लिहिला होता, तर तो 4था प्रश्न आहे, तेवढं क्लिअर ठेवा. आता रासचा पुढचा प्रश्न मी घेतलेला आहे. याचं उत्तर पहिले तुम्ही काढा, त्यानंतर मी लगेच याचं उत्तर काढेल. तोपर्यंत प्रश्न वाचते. 10,608 दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 720 रुपये मिळते, तर त्या रकमेची रास किती होईल? एवढं वाचताना तर उत्तर यायला पाहिजे, तर तो ट्रिकचा फायदा होईल. आलं असेल उत्तर तर आपण आता याचं उत्तर काढू. सरळ आपल्याला इथे काढायची आहे रास. रास म्हणजे काय असतं? मुद्दल प्लस व्याज. मग त्यासाठी रास काढायचा असेल तर सगळ्यात पहिले मुद्दल काढून घेणे. मुद्दल काढण्यासाठी आपण काय करतो? सरळ व्याज उचलतो. सरळ व्याज आहे 720, त्याच्यावर टेकायचे 2 शून्य, भागिले मध्ये दोघांचा गुणाकार किती? 8 त्रिक 24. आता सरळ 24च्या पाड्यात 72 आहे. 24 त्रिक 72, राहिलेले 3 शून्य याच्यावर टेकून देऊ. आपल्याला इथे 3000 रुपये मुद्दल मिळालेली आहे. याच्यामध्ये व्याज किती दिलेलं आहे? 720 रुपये. यांची ऍडिशन केली तर किती होईल? 3720. म्हणजे इथे रास किती मिळाली? तर 3720 रुपये. हे मी थोडं फास्ट सोडवलं याच्यामुळे, कारण की आता प्रॅक्टिस भरपूर झाली म्हणल्यानंतर ते उत्तर यायला पाहिजे. असो, 3720 रुपये आपली रास मिळालेली आहे. एक लास्ट उदाहरण आपण रास वरती बघू, एकदम इंटरेस्टिंग आहे, आणि त्यानंतर दर कसा काढायचा ते समजून घेऊ. प्रश्न 7वा प्रॅक्टिस करायची आहे पहिले, त्यानंतर मी सोडवते. 10,12.5 दराने एका रकमेचे 8 वर्षाचे सरळ व्याज 35,000 रुपये मिळते, तर त्या रकमेची रास किती होईल? उत्तर आलं असेल. आता आपण उत्तर काढूयाचं. तुम्ही म्हणाल एवढं लवकर कसं येणार मॅडम उत्तर? अरे ट्रिक आहे तर एवढं लवकर उत्तर यायला पाहिजे. बघा, आपण पण तेवढं लवकरच उत्तर काढू. सरळ रास काढायची आहे. आपण काय करणार इथे? सरळ व्याज मुद्दल काढून घेऊ. मुद्दल काढण्यासाठी सरळ व्याज किती दिलेला आहे आपल्याला? 35,000. 35,000 आपण घेतले, त्याच्यावरती टेकणार 2 शून्य, भागिले मध्ये काय करायचं आहे? 12.5 आणि 8चा गुणाकार. आता जिथे पॉइंट दिसला तिथे डोक्याला ताण येतो. कशाला देतात? पॉइंट जर तिथे आला तर मग तिथे असं वाटतं की उत्तर चुकतं की काय. असं काही नाहीये. 12.5 गुणिले 8 यांचा गुणाकार करायचा आहे. सरळ काही वेळेसाठी पॉइंट नाही असं समजा आणि नॉर्मल पद्धतीत गुणाकार करा. 8 पंचे 40, 8 दुने 16 आणि 4 20, 8 एक 8 आणि 2 10. आता इथे पॉइंट होता की नाही? आपल्या उत्तराला काय करायचं?
ह्या पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून उत्तराला पण शेवटचा एक अंक सोडून पॉइंट देऊन टाका. पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नाहीये, सो इथे किती आलं आपलं उत्तर 100. म्हणजे 12.5 आणि 8 यांचा गुणाकार आलेला आहे 100. 2 शून्याला 2 शून्य कट. इथे मुद्दल किती राहिली आपली 35,000. आता मुद्दल आहे 35,000 आणि सरळ व्याज आहे 35,000. 35,000 आणि 35,000 किती होतात 70,000. म्हणजे आपली रास किती मिळाली इथे 70,000. एकदम सोपा होता की नाही प्रश्न. आता आपण दर काढणार आहोत. रास निघाली, आपण मुद्दल काढलं, आपण सरळ व्याज काढलं. आता आपल्याला दर काढायचंय. रास पेक्षा पण काही पटीने सोपं दर आहे. डोंट वरी, दरचं उत्तर पण निघून जाईल. आता लगेच दरची आपण प्रॅक्टिस करू. आता आपण दरचे उदाहरण पाहणार आहोत. बस कॉमन गोष्ट याच्यातली ट्रिक मी अशीच सांगून देते. मुद्दल साठी आपण जी ट्रिक वापरली तीच ट्रिक आपल्याला दर साठी वापरायची आहे. लक्षात घ्या काय आहे. मुद्दलला आपण काय करतो सरळ व्याज उचलतो, दरला पण तेच करा. सरळ व्याज किती आहे आपले 800. चला 800 उचलले, त्याच्यावर द्यायचे 2 शून्य. मी तेच सांगते ना, जो दर आहे ते मुद्दलला जे आपण केलं ना तसंच दर काढायचा आहे. सरळ व्याज उचलला, त्याच्यावर 2 शून्य ठेवले आणि भागिले मध्ये राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करा. 5,000 गुणिले 2 यांचा गुणाकार करा. किती येईल बघा 5 दुने 10. राहिलेले हे 3 शून्य टेकून दिले. मी 5,000 दुने 10,000 या दोघांचा गुणाकार अपॉन मध्ये लिहिला. आता बघा इथे पुढे काय करायचं. 3 शून्याला हे 3 शून्य कट झाले आणि 10 8 किती होतात 80 होतात. सो आपला दर किती आलेला आहे 8. म्हणजे सरळ सोपं जे मुद्दलला करतो तेच करायचं. राहिलेल्या ज्या दोन संख्या कोणत्या आहे काय अजिबात लक्ष देऊ नका. सरळ व्याज उचला, त्याच्यावर 2 शून्य टेका, भागिले मध्ये राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करा. जे बी व्यवस्थित भाग जातो त्या पद्धतीत द्यायचं. आता प्रॅक्टिस साठी आपण दरचे आणखी उदाहरण बघू. पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे 12,000 रुपये मुद्दलावर 2.5 वर्षात 2700 रुपये सरळ व्याज मिळते, तर व्याजाचा दसे दर किती. आपल्याला आता कशाची गरज आहे सरळ व्याजची गरज आहे. सरळ व्याज किती दिलेला आहे 2700. 2700 सरळ व्याज घेतला, त्याच्यावरती 2 शून्य ठेवले आणि भागिले मध्ये काय करणार आपण राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करणार. पॉइंट आला येऊ द्या पॉइंट, काही विषय नाहीये. आता इथे आपण काय करू, या 3 शून्याला सध्या बाजूला ठेवू. 2.5 गुणिले 12 यांचा गुणाकार करून टाकू. 12 पंचे 60, 12 दुने 24 आणि 6 किती 30. आता इथे एक पॉइंट दिलेला आहे, पॉइंट नंतर एकच संख्या आहे म्हणून उत्तराला पण आपण काय करू की एक संख्या सोडून एक अंक सोडून इथं पॉइंट देऊ. म्हणजे आपल्याला इथं पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नसते. सो इथं किती मिळालं 30 मिळालं. आता हे राहिलेले 3 शून्य आपण इथं देऊन टाकू. थोडक्यात हे जे काही 30,000 आले हे 2.5 गुणिले 12,000 यांचा गुणाकार आलेला आहे जो आपण इथे देऊन टाकला. आता इथे हे 4 शून्याला 4 शून्य इथे कट झाले आणि 3 9 27 म्हणजे आपला दर किती मिळाला इथे 9. मुद्दल जशी काढतात सेम तसंच काढायचं. सरळ व्याज उचलायचं, 2 शून्य टेकायचं, राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार भागिलेमध्ये देऊन टाकायचं. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. दर आपला निघाला. एक दर वरती एक वेगळी अशी एक कंडिशन येते. ती काय कंडिशन असते ती आपण बघू आणि त्यानुसार एक दरचं 1 किंवा 2 हार्डली नाट तेवढे प्रश्न पाहू आणि लगेच पुढे काय काढावं लागेल आपल्याला मुदत कशी काढतात ते पण समजून घेऊ. पुढचा प्रश्न मी घेतलेला आहे बघा. ज्या वेळेस अशी कंडिशन आली त्यावेळेस काय करायचं प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेऊ. काही घाबरू नका, आपली जी ट्रिक आहे तीच वापरायची आहे दर काढण्यासाठी, पण प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. राहुलने 25,000 रुपये कर्जाऊ रक्कम सरळ व्याजाने घेतली. जर त्याने 3 वर्षानंतर 32,500 रुपये व्याजासह परतफेड केली तर व्याजाचा दर किती. आता हा प्रश्न आपण वाचला, आपल्याला काढायचा आहे दर. सेम जसं आपण मुद्दल काढतो तसंच काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे सरळ व्याज उचलायचं आहे. आता प्रश्नामध्ये सरळ व्याज कुठं आहे, सरळ व्याज तर दिलेला नाहीये. मग अशा वेळेस काय करू, सरळ व्याज पहिले काढून घेऊ ना, कारण आपण स्टेप बाय स्टेप चला, जास्त मोठं असं टेन्शन घेत नाही बसायचं, स्टेप बाय स्टेप चालायचं. सरळ व्याज काढायचं आहे. सरळ काय सांगितलंय त्यांनी की राहुलने काय केलं 25,000 रुपये कर्जाऊ रक्कम सरळ व्याजाने घेतली. किती रक्कम घेतली म्हणजे मुद्दल आहे 25,000 आणि ती व्याजासह परतफेड. किती परतफेड 32,500. म्हणजे ह्या 32,500 मध्ये हे मुद्दल आहे आणि तिचा व्याज आहे. आपल्याला फक्त व्याजची घेणं आहे.
म्हणून आपण काय करू, ह्या 32,500 मधून हे 25,000 मायनस करून टाकू. का मायनस करू, कारण 32,500 मध्ये जी मुद्दल आहे ती बाजूला काढून टाकू. खाली जे राहणार ते आपलं सरळ व्याज राहणार. किती राहील इथे, 7,500 राहील. मी सरळ वजाबाकी करून टाकली माझ्या पद्धतीत. 7,500 राहिले. आता हे जे 7,500 आपल्याला एकदा सरळ व्याज मिळालं त्याच्यावर द्यायचे 2 शून्य. 2 शून्य दिल्यानंतर आपल्या राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. राहिलेल्या कोणत्या दोन संख्या, तर एक आहे आपली मुद्दल आणि एक आहे आपलं वर्ष. यांचा गुणाकार करायचा. याचा काही इथं विषय येत नाही, हे डोक्यात ठेवा. आता यांचा गुणाकार काय येईल, 25 त्रिक 75. राहिलेले 3 शून्य आपण इथे देऊन टाकू. 75 एक 75. बघा हे 3 शून्याला हे 3 शून्य कट होतो. हा राहिलेला शून्य इथे देऊन टाकू. म्हणजे आपल्याला दर किती आला इथे, 10% इथे दर आलेला आहे. सरळ मला इथे म्हणायचं काय आहे की असा प्रश्न आला ना, याच्यामध्ये काय सांगितलं की 32,500 रुपये व्याजासह परतफेड केली. व्याजासह परतफेड केली ना, म्हणजे या 32,500 मध्ये 25,000 रुपये मुद्दल आहे आणि राहिलेले जे खाली 7,500 आहे ते आपलं व्याज आहे. आणि आपल्याला दर काढायचा आहे तर व्याजाशी घेणे. व्याजावरती 2 शून्य टेकतो आणि खाली राहिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करतो. म्हणजे ही एक्स्ट्रा संख्या आलेली, इथं काही याचा विषय येत नाही. बस अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर अशा पद्धतीत वजाबाकी करून उत्तर काढून टाकायचा. बस याच्यावर मी काही जास्त प्रश्न घेत नाही, कारण सोपं एकदा मी सांगून दिलेलं आहे. बस इथं काही किमती चेंज येणार आहे, बाकी काही मोठी गोष्ट नाहीये. आता आपण काय करू की काय राहिलं आपलं, मुदतचे काही प्रश्न आहेत ते समजून घेऊ, लगेच बघू आपण. आता आपण मुदत कशी काढायची ते बघणार आहोत. बघा काहीच अवघड नाहीये. जशी मुद्दल काढली, जसा दर काढला, तशीच मुदत पण काढायची आहे. दुसरं काहीच करायचं नाही. आता आपल्याला काय पाहिजे, मुदत असो की दर असो, आपल्याला कॉमन गोष्ट लागते सरळ व्याज. आता याच्यामध्ये सरळ व्याज कुठं दिलेला आहे बघा, प्रश्न बघा. 10,8% दराने 4,000 रुपये मुद्दलाची किती वर्षे मुदतीत 5,600 रुपये रास होईल. सगळं दिलेले पण आपलं सरळ व्याजच दिलेलं नाही. तर इथे काय सांगितलेलं आहे, 5,600 रुपये रास. रासचा अर्थ काय होतो, व्याज प्लस मुद्दल. मग आपल्याला हे माहिती आहे, जर व्याज म्हणजे काय, व्याज प्लस मुद्दल असते. आता 5,600 मधून ही जी 4,000 रुपये मुद्दल आहे ती जर मायनस केली तर खाली किती राहणार बरं, 1,600. म्हणजे 1,600 हा आपला व्याज राहील. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. मी काय केलं, 5,600 मधून जी मुद्दल आहे आपली 4,000 ती काढून टाकली. खाली किती राहतंय ते आपला व्याज राहील. आणि आपल्याला काय करायचंय, व्याजाशी मतलब आहे. आपण इथे व्याज घेतला, व्याज वरती देऊन टाकायची 2 शून्य आणि भागिले मध्ये काय करायचं, सरळ जी मुद्दल आहे आणि जो आपल्याला इथे दर दिलेला आहे त्यांचा करायचा गुणाकार. या रास जी एक्स्ट्रा किंमत दिलेली त्याच्याशी काही घेणं देणं नाही. यांचा सरळ गुणाकार करा. 8 चोक किती होतात, 32. राहिलेले 3 शून्य आपण इथे देऊन टाकू. हे 3 शून्य हे 3 शून्य कट झाले. बघा 16 एक 16, 16 एक 16, 16 दुने 32. हा शून्य पण इथे देऊन टाकला. 2 ने 10 ला भाग जातो बघा. 2 पंचे 10. म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे, वर्ष, मुदत काढायची आहे. सो आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे 5 वर्ष. एकदम सोपं आहे. जसं आपण मुद्दत काढली, जसं आपण बाकीचं दर काढला, सेम तसंच आपण इथे मुदत काढलेली आहे. आणखी एक प्रश्न, लास्ट प्रश्न प्रॅक्टिस साठी घेऊ आपण. आता सेकंड प्रश्न बघतोय आणि हा सरळ व्याजचा सुद्धा एक लास्ट प्रश्न आहे. प्रश्न 12वा आहे. 10,12% दराने 6,000 रुपये मुद्दलाची किती वर्ष मुदतीत 10,320 रुपये रास होईल. आता आपल्याला काय पाहिजे आहे, इथे सरळ व्याज पाहिजे आहे. आपल्याला रास दिलेली आहे 10,320. याच्यामध्ये 10,320 मध्ये ऑलरेडी मुद्दल आहे 6,000. 10,320 मधून जर 6,000 काढून टाकले तर खाली किती राहतात, 4,320 राहतात. मी थोडक्यात यांचा मायनस केलं. का केलं, कारण की मला व्याज पाहिजे होतं म्हणून. आता व्याज मिळालेलं आहे, व्याज वरती देऊन टाकणार 2 शून्य. भागिले मध्ये आपण इथे काय करायचं आहे, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 12 सगुण किती होतात, इथे 72 होतात. राहिलेले 3 शून्य आपण इथे देऊन टाकू. बघा हे 3 शून्य हे 3 शून्य कट. आता इथे व्यवस्थित भाग द्या म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. इथे मी इथे 2 ने भाग देते, कारण इथे शेवटी 2 आहे, इथे पण 2 आहे. सरळ 2 ने भाग इथे जातो. बघा 2 6, 1 उरला 2 10, 2 सगुण 12. इथे 2 दुने 4, 2 1 उरला, 2 आहे 12. 36च्या पाड्यात 216 येतात. 36 आहे 216. म्हणजे आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे 6. तर किती वर्ष, किती मुदत आहे,
6 वर्ष किंवा 6 हे आपलं मुदत उत्तर आलेलं आहे. बघा, आपण हा जो सरळ व्याजचा चॅप्टर आहे टोटली आपण ट्रिक नुसार कव्हर केलेला आहे. ट्रिकचा सगळ्यात मोठा फायदा आहे की ट्रिकमुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपली वेळेची बचत होती, ही सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि सरळ व्याजच्या ह्या चॅप्टरमध्ये आपण ओन्ली बेसिकचेच क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, ही गोष्ट मात्र डोक्यात ठेवा.